नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच MCC कडनं एक महत्त्वाची अपडेट जे ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। नेमका विषय काय आहे तो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। MCC कडनं हे मिळालेलं 6वं एक्सटेन्शन यावर्षीचं आहे। काही रिझन असेल, परंतु त्याचा अल्टिमेट परिणाम हा महाराष्ट्राच्या राऊंडवर होतो किंवा कटऑफवर होतो, आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो। नव्यानं जे शेड्यूल आलेलं आहे MCC कडनं, त्यामध्ये चॉईस फिलिंगची प्रक्रिया आता वाढवण्यात आलेली आहे। आज 8 ऑगस्ट आहे। आज संध्याकाळी 6:30 पासून, म्हणजे आता ऑलरेडी 8:30 वाजता आहेत, 6:30 पासून 9 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत चॉईस फिलिंगसाठी आता वेळ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। थोडक्यात काय तर यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होत नाही आहे, परंतु चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी येते त्या ठिकाणी आता त्यासाठीचा वेळ वाढवून दिलेला आहे। यानंतर चॉईस लॉकिंगच्या संदर्भानं चॉईस लॉकिंग उद्या संध्याकाळी 6 पासून उपलब्ध होईल। ऑल इंडियामध्ये जे विद्यार्थी जातात त्यांना चॉईस लॉकिंग करणं कंपल्शन नाही आहे। आणि या MCCच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा 11 ऑगस्टला त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे। तर थोडक्यात काय तर यामुळं महाराष्ट्राचा जो राऊंड लागणार आहे याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, रिपोर्टिंगच्या डेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल होऊ शकतो। सो MCC कडनं वारंवार जे एक्सटेन्शन मिळत आहेत त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑल इंडियात फॉर्म भरलेला आहे, ज्यांना ऑल इंडियात ॲडमिशनची अपेक्षा आहे, मग ते एम्स असेल, जिपमर असेल किंवा गव्हर्नमेंटचे टॉपचे मेडिकल कॉलेजेस असतील, तिथला राऊंड डिले होत असल्यामुळं ते सगळे मुलं आता महाराष्ट्रामध्ये पण चॉईस फिलिंग करून ठेवतील। 11 तारखेला जर त्यांना ऑल इंडियात ॲडमिशन मिळालं तर मग ते ऑल इंडियात ॲडमिशन घेतील, परंतु त्यांनी महाराष्ट्राची चॉईस फिलिंग करून ठेवलेली आहे तर ते महाराष्ट्राच्या जागा एंगेज करून ठेवतील। भले ते महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडमध्ये रिपोर्ट करणार नाही, परंतु त्या जागा एंगेज होतील आणि त्यामुळं कटऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल। नेक्स्ट राऊंडला, दुसऱ्या राऊंडमध्ये त्या जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील, परंतु जर आता ऑल इंडियाचा राऊंड उद्या जाहीर झाला असता जो की शेड्यूलनुसार, तर मग हे मुलं महाराष्ट्राची चॉईस फिलिंग यांनी केली नसती आणि त्यामुळं पहिल्याच राऊंडमध्ये इतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, खालच्या विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळालं असतं। हरकत नाही, पण यामुळे जे तर खूप सारे कन्फ्युजन्स विद्यार्थी व पालकांचे होत आहेत। राऊंडमध्ये वेळेत वाढ होती आहे, चेंजेस होत आहेत भरपूर सारे, त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला अनपेक्षितरित्या जे येते त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे। तर थोडक्यात काय तर MCC कडनं शेड्यूलमध्ये, वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे। याचा परिणाम महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग जरी चालू झालेली असली तरी महाराष्ट्राचा राऊंड हा उशिरा जाहीर होऊ शकतो। का तर ज्या मुलांनी ऑल इंडियात ॲप्लिकेशन केलेले आहेत या मुलांना ऑल इंडियात जायचं असेल तर ते ऑल इंडियात रिपोर्टिंग करतील आणि मग महाराष्ट्राचा राऊंड जाहीर होईल, अशा पद्धतीचं एकूण एक अपेक्षा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। थोडक्यात MCC कडनं प्रचंड यावर्षी जे तर डिस्टर्बन्सचं वातावरण जे ते झालेलं आहे आणि त्याचा अल्टिमेट परिणाम हा विद्यार्थी व पालकांना भोगावा लागतो आहे, असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो। सो महत्त्वाची अपडेट, MCC कडनं नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, त्यामुळं उद्या जाहीर होणारा ऑल इंडियाचा राऊंड एम्स असेल, जिपमर असेल किंवा 15% गव्हर्नमेंट कोटा असेल किंवा डीम युनिव्हर्सिटी असेल, या संदर्भानं तो आता 11 तारखेला जाहीर होईल, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांना शेअर करावी। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।